हे 1.5 महिन्याचं पिल्लं आहे बघा. भावानो बहिणीनो लाडक्या, उद्या 31 डिसेंबर परवा दिवशी नीट लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही पण व्हिडिओ करा. जिथं पार्टी चालू असते की नाही तिथलं व्हिडिओ करा. तर 31 डिसेंबरला दारू पिऊन लोक हे करणार, दंगा करणार, भांडणं करणार. मग ते घरातलं असू दे, गल्लीतलं असू दे, कुठलं मित्र असू दे, कोण असू दे, तुम्ही काय करा, जिथं पण भांडणं होत्यात तिथलं का नाही व्हिडिओ करायचं तुमच्या फोनवर. बाहेर पार्टी करत असला तर कुठं पण असू दे, हॉटेलमध्ये असू दे, बाहेर असू दे, तुम्ही काय करा तिथलं व्हिडिओ करा आणि ते व्हिडिओ ह्याला पाठवायचं सोशल मीडियावर किंवा ह्याच्यावर, काय ते पोलिसांना असं ते पाठवू शकताय. आणि आता कसं 1-2 व्हिडिओ मी बघितलं मोबाईलवर. 1-2 व्हिडिओ बघितल्यावर काय 1-2 व्हिडिओ आता बघितलं मोबाईलवर, तर काय झालं, 1.5 महिन्याच्या कुत्रीवर कुणी बलात्कार केला आहे म्हणून, असं हे झालं, रेप केला आहे म्हणून आता ऐकलं. मी ऐकल्यावर म्हटलं 1.5 महिन्याचं हे आपलं एवढंच आहे पिल्लं, त्याचा व्हिडिओ करून सगळीकडे अजून पाठवूया म्हटलं. कुणाकुणाला माहीत नाही ते परत करूया म्हटलं व्हिडिओ. मग आपल्याला माहीत नसते, म्हणजे आता हे कुत्र्यावरनं झालं, म्हणजे कुत्र्यांच्या पिल्लावरनं झालं. एवढ्या कुत्र्यांच्या पिल्लासनी सोडणार, मग आपल्या मुलांना, मुलींना, परत बहिणींना, आई बहिणीचे पण आपल्याला हे करायला पाहिजे. म्हणजे आपण हुशार व्हायला पाहिजे. आता आपल्या दारात, प्रत्येकाच्या दारात, प्रत्येकाच्या गल्ली बोळात असू दे, तुम्ही सणवार कमी करा. फटाकड्या वाजवायचं 31 डिसेंबरला, गणपतीला, दिवाळीला जेवढं खर्च करताय का नाही त्यातलं एक प्रत्येकाच्या घरातनं एक 50-50, 100-100 काढून प्रत्येकाच्या गल्लीत असं कॅमेरा लावा. आणि कॅमेरा लावा, प्रत्येकाला शक्य असलं तर प्रत्येकानं स्वतः घेऊन लावा. आणि त्याच वेळी कळणार आपल्याला, म्हणजे कोण हे आहे असं, म्हणजे प्रत्येकाला कळणार कोण भांडणं काढते, कोण असं वांड आहे, कोण अत्याचार करते. म्हणजे कुत्र्यांच्यावर असू दे किंवा आणि कुठल्या तर ह्याच्यावर असू दे, जनावरांच्यावर असू दे किंवा मुली, बहिणी, बारकी पोरं. आता किडनॅप करत्याला एक बघितलं. परत प्रत्येकाच्या गाडीला पण कॅमेरा पाहिजे आणि घरांना पण पाहिजे. गल्लीत तर लय दुश्मनी असते प्रत्येकाची, म्हणून प्रत्येक गल्लीत जेवढी लोक राहतात तेवढ्या शासनानं सांगायलाच पाहिजे. शासनानं नाही सांगितलं तर मी सांगतो तुम्हाला, प्रत्येकानं बारकं कॅमेरे मिळतात, काय 1200, 1500, 2000पर्यंत मिळतात. ते आपल्या प्रत्येकाच्या खोलीला लावायचं आणि गल्लीत मोठं लावायचं. प्रत्येकानं पट्टी काढून एक कॅमेरा गल्लीत बसवायचंच. आता 31 डिसेंबर हाय म्हटल्यावर काय लगेच शक्य होणार नाही. खरं 31 डिसेंबर झालं तर पण पुढं आता आपण आपलं दिवस गेलं, आपलं दिवस कसं पण गेलं असं. आपण किती पाप केलेलं बघितलं, किती काय केलेलं बघितलं. काय केलं नाही आपण, लहानाचं मोठं झालो, काय झालं नाही, काय केलं नाही आपण. आता आपली मुलं, आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे काय करायचं, काय नाही, कसं हुशार व्हायचं, सगळं शिकवायला पाहिजे. आणि शिकवायला पाहिजे. असं लोक किती फसवून आता मोबाईलवर पण रिंगटोन यायले, असं सावधान राहा, सतर्क राहा, असं फ्रॉड कॉलपासून सावध राहा, असं काय याल्यात. तसं लोक एवढी हुशार झाल्यात, पैशासाठी फक्त एवढं नीच कामं कराल्यात लोक. असलं घाण व्हिडिओ कराल्यात. काय कुत्री सांभाळायचं राहू दे, त्यांना खायला घालायचं राहू दे. खायला घालायला भीत नसलं तर तुम्ही काय करा, गल्लीत चावत्यात, मग दगडं मारत्यात. परत चावलं नसलं तर उठवत्यात. पोटात अन्न नसलं, पाणी नसलं तर तसेच करतात गल्लीत कुत्री असली तर. प्रत्येकानं काय करायला पाहिजे, कुठं पण असं कुठला पण कार्यक्रम असू दे, पहिल्या जनावरांना खायला घालायला पाहिजे. कुत्रे असू दे तर मांजरं असू दे, परत गाई म्हशी, पहिला त्यांना द्यायला पाहिजे. असं देव किती खुश होईल. देवाचीच रूप आहे ती आपल्या, आणि त्यांना पण जन्म दिला आहे देवानं.
84 लाख योनी आहेत. त्याच्यातनं आपल्याला जन्म दिला आहे देवानं माणूस म्हणून आपण जगायला पाहिजे आणि त्यांना पण जगायला द्यायला पाहिजे. आणि ज्याला त्रास कुत्र्यांचा होतो आहे का नाही त्याने काय करायचं, मंदिर असतात का नाही त्या ठिकाणी नेऊन सोडा. कुणाला काय प्रॉब्लेम होणार नाही, काय नाही, चावणार नाहीत, काय नाहीत. त्या मंदिरात प्रसाद असतो ते तर खाऊन ते जिवंत राहतील. ते झालं. परत कुत्री कसं करतात, आपलं घराची देखरेख करतात, शेताची असू दे, कुठं जाईल तिकडं आपल्या संग पाठी लागतात. सगळी जनावरं पाहिजेत आपल्याला, गाय, म्हस, शेळी, बैल, घोडा सगळी पाहिजेत. फक्त कुत्री तेवढं नकोत. कुत्री चावतात म्हणून कोण जवळ घेत नाहीत. कुत्री मुद्दाम चावत नाहीत. कोणी तर कळ काढली दारुड्या लवड्याच्याने, कळ काढली, दगडं मारली किंवा काठी घेऊन आली तरच ती कुत्री चावतात, नाहीतर बळानं कुत्री चावतच नाहीत. अशी पिंडकी झवणी असतात का नाही ती दारुड्या लवड्याची, ती अशी नीच कामं करत असतात. फक्त काय करायचं, 31 डिसेंबर येतो आहे त्यावेळी प्रत्येकाने काय करायचं, कुठं भांडणं होत्यात किंवा कुत्र्यांचा कुठं आवाज येतो आहे, कुत्र्यांना कोण मारते काय, कुत्र्यांच्या कोण काय करते काय, गाई म्हशींना किंवा पाळत्याल्या जनावरांना कोण एवढं हे करत नाही त्रास, तेवढं म्हणजे ह्या कुत्र्यांना म्हणा त्रास करतात लोक. म्हणजे त्या व्हिडिओवरनं कळालंच किती नीच लोक आहेत ह्या देशात. हे देशातलं हे नीचपणा घालवायचा असला तर प्रत्येकानं आपल्या दारात, किती पण घरं बारके असू देत, आता सणवार कमी करायचं आणि प्रत्येकानं काय करायचं, थोडं पैसे काढून आपल्या दारात कॅमेरा लावायचाच. म्हणजे दुश्मन कोण आहे आणि घरातलं कोण आहे, म्हणजे माणसाचा स्वभाव तर माहीत होईल प्रत्येकाला आणि त्याच्या स्वभावात बदल पण होईल कॅमेरा लावल्यावर. प्रत्येकानं आपल्या दाराला दाराच्या तोंडाला लावायचाच कॅमेरा आणि गल्लीत पण लावायचं. प्रत्येक गल्लीत कॅमेरा पाहिजेच. म्हणजे असं कॅमेरा असला का नाही कुठलाच रांडाचा असा हिंमत करणार नाही की कुत्र्यावर बलात्कार केला किंवा कुठल्या मुलगीला केला किंवा असं गाडीतनं घालून नेलीत, धरून नेलीत. फक्त हे पैशासाठी चालले नाटकं लोकांची. हे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि तुम्ही पण हुशार व्हा. आपल्या मुलांना शिकवा कसं वागायचं कसं नाही ते. आणि 31 डिसेंबर आला आहे, पार्टी करा. खरं कुठं अन्याय होतो आहे तिथला फक्त व्हिडिओ करा आणि पोलिसांना पाठवा किंवा तुम्ही व्हिडिओ करा आणि सोशल मीडियावर पाठवा. एवढंच सांगतो आणि व्हिडिओ हे करतो, बंद करतो. मला पण व्हिडिओ जास्त करायचं नाही. मी आत्ता शिकलो आहे व्हिडिओ करायला आणि मला जसा येतो आहे तसा मी केला आहे. मी काय एवढी शाळा शिकलो नाही. प्लीज मला समजून घ्या आणि नावं ठेवण्यापेक्षा काय करा, हुशार व्हा आणि तुम्ही पण व्हिडिओ करा. 31 डिसेंबरला असं दारू पिऊन हे करून कोण लोक येतात, कोण भांडणं करतात, त्यांचा पण व्हिडिओ तुम्ही करा. म्हणजे आपल्याला कळलं की म्हणजे हे दारुडीले लोक असतात का नाही पिंडकी झवणी, तीच लोक अशी हे असलं घाणकाम करत असतात. फक्त मला एवढं सांगायचं आहे, तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही पण हुशार व्हा. हे पार्ट्या फिरट्या ते तेवढंच आपल्याला मजा देत असते, काय उपयोग नाही आहे. तुम्हाला पार्टी करायचं असलं तर करा, खरं असं अन्याय करू नका कुणावर, म्हणजे मुक जनावरांच्यावर अन्याय करू नका. मला एवढं सांगायचं आहे. तुम्हाला ती कायच करत नाहीत. फक्त कुत्री आपल्या दारात असली की आपलं घर असू दे, ऑफिस असू दे, हे असू दे, शेत असू दे, ते देखरेख करतात. आपण काय करतो आहे, त्यांना खायला कुठलं घालायचं म्हणून आपण मारत असते. काय ते काय खायलाच द्या म्हणत नाही तसं. ते कुठं पण आपण जाऊ दे. एक लोक कसं जेवताना अंगावर पाणीच वत्त्यात, दगडच फेकून मारतात. मी बघितलं आहे माझ्या कुत्र्यांना मारत्याला ते कामावरची माणसं. असं करायचं नाही. ते त्यांना पण भूक लागलेली असते, ते पण सांगत असतात मला पण खायला द्या म्हणून. आपल्याला कळत नाही त्यांची भाषा, तर ज्यांना कळतात त्यांनाच ते, म्हणजे ज्याला कुत्र्याची सवय आहे की नाही त्यांनाच ते कळते. प्लीज त्यांच्यावर दया करा आणि व्हिडिओ सगळीकडे पाठवा, शेअर करा आणि हुशार व्हा. आपल्या मुलांना पण शिकवा. आपलं झालं आता आपल्याला पुढं कसं आपल्या मुलांना चांगलं राहता येईल असं हे करायचं आहे, हुशार करायचं आहे. बघा कसं वागायचं आणि काय काय करायचं. तुम्ही आता देवच तुम्हाला सांगाल, महादेव. आता शंकर महादेवचं सगळं त्यांनी शिकवणार होतं आपल्याला.
कुणाला कुत्र्यांची कुत्र्यांचा राग येतोय का नाही, त्यांनी काय करा, मंदिरात नेऊन सोडा, काय प्रॉब्लेम नाही. मंदिरात त्यांना देवासारखं मानतील. सगळी जनावरं ह्यांची आहेत, म्हणजे सगळी जनावरच देवासारखीच आहे. देवानं जन्माला घातले, देवाला काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कसला होतोय, फक्त काय करा, तुम्हाला राग येत असला, ते चावत्यात म्हटला तर त्यांना मारू नका. मारण्यापेक्षा व्हिडिओ करा आणि इथं कुत्रं आहेत एवढं असं हे करा. आणि सगळी कुत्रे नेऊन देवळाच्या दारात ठेवा. दारात बसतील, तिथं प्रसाद खातील, काय तर खातील, तर त्यांच्यावर असा अन्याय करू नका. काय उपयोग नाही. सगळं इथंच करायचं आहे, इथंच फेडायचं आहे, इथंच टाकून सगळं जायचं आहे. कोण काय घेऊन जाणार नाही, काय नाही. प्लीज भावानो, बहिणीनो, मैत्रिणींनो, बघा व्हिडिओ आणि सगळीकडे पाठवा. हुशार व्हा. तुमच्यात लहान मुलं किंवा बारकी मुलगी बिलगी असली तर त्यांना पण सांगा असं हुशार व्हा म्हणून. काय कॅमेरा दारात असला का नाही, कोणाची हिंमतच नाही असं म्हणजे वाईट काम करायची. कॅमेरा दारात आणि बाहेर गल्लीत, प्रत्येक गल्लीत एक एक कॅमेरा पट्टी काढून तुम्ही लावाच. त्याशिवाय ह्यो देश असा सुधारणारच नाही. नीच लवड्याची पोरीसनी वाईट नजरानं बघत होती, ते बघत होती. आता मूक जनावरांच्यात त्यांचा डोळा आहे. असली नीच हराम लवड्याची माणसं कुठं आहेत आणि कशी ओळखायची आता ते तुम्हीच ठरवा.